हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ साहेब की। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला या मंचावर संधी मिळाली। माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अत्यंत मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु तरीही बोलण्याची संधी सर्व तुमच्या कृपेने या ठिकाणी आशीर्वादाने मला या ठिकाणी आलेली आहे। प्रथमतः सर्वांचे या ठिकाणी आभार। खऱ्या अर्थानं विखे पाटील परिवार असेल, संपूर्ण हिंदू परिवार असेल, त्यांचे या ठिकाणी आभार। थेट मुद्द्याकडे वळालं तरी काही हरकत नाही, कारण ऊन फार पडतंय। आज जो मोर्चा या ठिकाणी निघतोय, हिंदू धर्म या ठिकाणी जो लयाला चाललेला आहे, खऱ्या अर्थानं जो नाहीसा होत चाललेला आहे, त्या हिंदू धर्माला पुन्हा एकत्र करण्याकरता, त्या हिंदू धर्मातील मानवांना पुन्हा एकत्र करण्याकरता हा मोर्चा या ठिकाणी आपण केलेला आहे। नवे सर्वत्र या ठिकाणी चालू आहे। परंतु त्या बांगलादेशामध्ये ज्याचा हा विषय आहे, त्या बांगलादेशाचा निषेध करत असताना त्या बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू बांधवांवर या ठिकाणी जो अत्याचार अन्याय सहन करावा लागतो, त्यांच्यावर होत आहे, त्या अन्यायाविरुद्ध निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। खऱ्या अर्थानं अत्यंत दुःख वाटतं। मी काही तुम्हाला या ठिकाणी जास्त काही सांगणार नाहीये, परंतु दुःख वाटतं की आपला माणूस आपल्या माणसाला साथ द्यायला तयार नसला, ही अशी प्रकरणं घडत असतात। म्हणून प्रत्येकाने एकत्र येऊन, जी एकजुटीमध्ये ताकद आहे, ती एकट्याने किती जरी आव्हाने दिल्या, किती जरी इकडे तिकडे ओढताड केली तरी होऊ शकत नाही। जे एकीचं बळ आहे ते तुम्हाला या ठिकाणी विजय प्राप्त करून देत असतं। मानवाने या ठिकाणी आपण जन्माला आलो काहीतरी चांगलं काम करावं की नाही। या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, खूप भाग्य लागतं हिंदू धर्मामध्ये जन्म घेण्याकरता, नवे त्या हिंदू धर्माकरता राहण्याकरता। बघा, छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचं उदाहरण घ्या। आम्ही नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो, कथेच्या माध्यमातून सांगत असतो, अरे जीवन जगत असताना माणसाने लाचारीने कधी जीवन जगू नये। आपण हिंदू आहोत, उंच मान करून या ठिकाणी आपण समाजामध्ये जगायचं आहे। याच्या बापाने आपल्याला या ठिकाणी हे स्वराज्य निर्माण करून दिलं, हा हिंदुत्ववादी धर्म निर्माण करून दिला, नवे स्वतंत्र करून दिला। त्या बापाच्या महाराष्ट्रातले मातीतले माणसं आहोत आपण, लाचार नाहीयेत। त्या बापाने आपल्याला शिकवलंय, कोणापुढे झुकायचं नाही, मोडलं तरी चालेल पण वाकायचं नाही, हे त्या राजाने आपल्याला शिकवलं। सहज आपण बोलून जातो शिवजयंतीच्या वेळेस, राजे तुमची या महाराष्ट्राला गरज आहे, तुमची या देशाला गरज आहे, पण खरं सांगू या राजांची या महाराष्ट्राला गरज नाही, या छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या या महाराष्ट्राला गरज नाही, तुमच्यासारख्या तरुण मित्र मंडळाची या महाराष्ट्राला गरज आहे। शिवाजी महाराज की, तुमच्या तरुण मंडळाची या ठिकाणी महाराष्ट्राला गरज आहे, तरुण बांधवांची या ठिकाणी महाराष्ट्राला गरज आहे। छत्रपतींना घडवणारी त्यांची आई, त्या आईची या महाराष्ट्राला गरज आहे। कारण हा छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीमध्ये घडला आणि ज्यांनी आपल्याला घडवलं, त्या राजाचे आपल्यावर फार उपकार येतो। आणि असं लाचार होऊन जर आपण जगत असेल, या हिंदू बांधवांसोबत जर आपण येत नसेल, तर ही फार मोठी शोकांतिका आहे। एक खरं सांगू, आमचे आळंदीचे चंदन गुरुजी त्यांनी एक गीत लिहिलंय, त्या गीतामध्ये त्यांनी एक वाक्य असं सांगितलं, माणसा आता तरी माणसात ये। अहो, माणसाला माणसात यायला लावलं त्या व्यक्तीने। आपल्याला उपदेश करण्याकरता एखादं गीत लिहावं। मानव हा सर्व हुशार प्राणी आहे, त्या हुशार प्राण्याला सुद्धा सांगावं लागतं की माणसा माणसात ये। त्याचं कारण एक आहे की आपण आपला हिंदू धर्म हा टिकवला पाहिजे। हे प्रत्येकाचं, मुलीचं काम आहे, मुलाचं काम आहे, प्रत्येकाचं काम आहे आणि प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे। त्या छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करणारा त्या औरंगजेब बादशाह, त्याच्या डोळे घालून बोलणारा माझा छत्रपती धर्मवीर संभाजी राजा वाकला नाही, झुकला नाही, मरण पत्करलं पण धर्म त्याग करणार नाही, ही त्या राजाची शब्द होते। मरण पत्करलं करून धर्म या ठिकाणी त्याग करणार नाही, धर्माचा त्याग करणार नाही, धर्म सोडणार नाही, ही निष्ठा माणसामध्ये पाहिजे। नुसता निष्ठा कार्यक्रम चालत नाही। म्हणून सर्व बांधवांनी एकत्र येऊन, सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन आपला धर्म टिकवायचा आहे, हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलं पाहिजे।
आपला धर्म काय हे तर माणसाला कळायला पाहिजे. माणसाने माणसाला जपता आलं पाहिजे. जो धर्म टिकवतो त्याच्या मागे उभं राहता आलं पाहिजे, तेव्हा आपला धर्म टिकेल. बघा, ज्या सीमेवर लढणारे सैनिक आहेत, जे आता या ठिकाणी आपल्याला संरक्षण देत आहेत, एका आईने आपला पोटचा गोळा सीमेवर अर्पण केलेला असतो आणि तो जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी छातीवर गोळी येते, परंतु देशाचं रक्षण करतो, तुमचं आमचं रक्षण करतो. हा त्याचा धर्म आहे. तो निष्ठावाने मरतो, त्या ठिकाणी शहीद होतो, परंतु आपला धर्म सोडत नाही. कमीत कमी त्यांच्यासारखा धर्म तरी तुम्हाला आम्हाला जपता आला पाहिजे, त्यांच्यासारखं आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जेवढी बांधव जमली आहेत आणि जेवढी आसपास बघतायत, जे इकडे आलेली नाहीयेत, खऱ्या अर्थानं एकत्र या रे, तळतळाट वाटतो. माझं वय नाहीये तुम्हाला या ठिकाणी उपदेश करायचा, परंतु अत्यंत अंतःकरणापासून तळतळाट वाटतो की आपला हिंदू बांधव एकी करत नाही. आणि माग घडून गेलेला इतिहास जो आहे, त्या इतिहासाला परत या ठिकाणी होऊ देऊ नका. बांगलादेशाला आपल्या भारताने खूप मदत केली आहे. चांगला इतिहास आहे, वाचा, ऐका. बांगलादेशाला आपल्या भारताने एवढी मदत करून सुद्धा आपल्या हिंदू बांधवांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. त्याचं कारण हे की आपल्यामध्ये एकी नाही, आपल्या हिंदुत्व माणसांमध्ये एकी नाहीये, आणि ती एकी आणण्याची आत्ताची काळाची गरज आहे. ती एकी तुम्ही आम्ही आणली पाहिजे. हीच तर देवाची सेवा आहे, हीच तर परमार्थाची सेवा आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी कृपया करून एकत्र एकजुटीने येऊन भगवंताचीच नव्हे तर देशाची, धर्माची आणि राष्ट्राची सेवा करा. हेच तुमचं खूप मोठं कर्तव्य आहे, ते तुम्हाला पार पाडायचं आहे. म्हणून या ठिकाणी या संपूर्ण परिवाराने, हिंदू परिवाराने, माझ्या बांधवांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आमचे सुजय दादा या ठिकाणी, त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्यांचे या ठिकाणी आभार. खऱ्या अर्थानं गोड जे कर्तृत्व असेल हिंदू धर्माबद्दल ते या ठिकाणी विखे पाटील परिवार करत आहे, त्यांचे या ठिकाणी आभार. तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. झालेली या ठिकाणी 2 शब्दाची सेवा, केलेला 2 शब्दाचा या ठिकाणी उपदेश. वय कमी आहे, तुम्ही ज्ञानाने आणि वयाने मोठे आहात, तरी वाणीच्या ओघातून कोणालाही काही दुखलं असेल तर माझी मला या ठिकाणी माफ करावं. या ठिकाणी मी तुमचा निरोप घेते. जय श्रीराम.